नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे फॅक्टरीमध्ये, आता इकडे केबिनमध्ये विक्रांत, उर्मिला आणि तिथे केटी असतात। आता इकडे केटीच्या हातात इकडे विक्रांत तो नोटीस देतो। आता इकडे ती नोटीस वाचल्याबरोबर इकडे केटींच्या हातातून तर सरळ तो पेजेस खाली पडतो। त्यांना मोठा धक्काच बसतो। हे समजत नसतं की हे सगळं खरं आहे की काय। आता इकडे त्यावर ते बोलतात की सर, हे तुम्ही काय करताय? त्यावर आता इकडे विक्रांत बोलतो, ए केटी, तुला जितकं सांगितलं ना तितकं कर। इथं कामानी म्हणजे इथे काम करतोय ना, मालक बनायला जाऊ नको। इथला मालक कोण आहे? आता इकडे त्यावर तो बोलतो, अहो पण असं कसं काय करू शकता तुम्ही? अहो हे सगळं आबांनी किती मेहनतीनं उभारलंय। त्यावर आता इकडे विक्रांत बोलतो, तुला सांगितलं ना स्वतःच लायकी ओळखून राहायची आणि मालक बनायला जाऊ नको। आता इकडे त्यावर तो बोलतो, अहो पण असं कसं काय करू शकता तुम्ही? त्यावर इकडे विक्रांत बोलतो, तुला सांगितलं ना एकदा, ऐकू येत नाही का? आणि तिकडे तो फाईल टाकतो त्याच्या समोर आणि बोलतो, बघ या फॅक्टरीचा मालक कोण आहे? त्यावर तिकडे तो वाचून सांगतो की तुम्ही। त्यावर इकडे विक्रांत बोलतो, मग मी जे बोलेल ना तेच होणार इथे। आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो की ठीक आहे सर, मग मी पण बघतो की ही फॅक्टरी कशी काय तुम्ही लिलाव करता आणि आम्ही हे सगळं असं होऊच देणार नाही। आता असं म्हटल्याबरोबर इकडे विक्रांत उठतो आणि आता इकडे सरळ त्याची कॉलर धरतो आणि बोलतो, काय रे माझ्यासमोर मुजरी करतोयस? फायर करून टाकील, फायर, स्वतःच्या लायकीत राहायचं। आणि आता इकडे तो चांगलाच त्याला धमकी देतो। आता इकडे त्यावर तो बोलतो, काय रे, काय ताकद काय आहे तुझी? त्यावर इकडे केटी बोलतो, आता बघाच तुम्ही माझी ताकद बघालच। आता इकडे तो सरळ त्याची कॉलर धरतो आणि त्याला जोरात दरवाजाकडे ढकलतो आणि बोलतो, जितकं तुला काम सांगितलं ना तितकंच करायचं, जास्त अगाऊचं बोलायचं नाही। आता इकडे दुसरीकडे आता इकडे राणी मालती आणि आबांना पाणी वगैरे देत असते। तितक्यात तिचे आई बाबा येतात, म्हणजेच बुवा आणि सुरेखी। आता इकडे ते आल्याबरोबर त्यांना मिठी वगैरे मारते। इकडे बुवा आणि सुरेखी बोलते की खरंच राणी, तू आमचं नाव काढलंस बघ, जिकडे जाऊ तिकडे फक्त तुझी चर्चा, खरंच आम्हालाच लई गर्व वाटतोय तुझं। आता इकडे मालती आणि आबा बोलतात की खरंच आमची लेक, आमची सून ना खरंच खूप म्हणजेच नशिबान आहे, म्हणजेच आम्ही सुद्धा खूप नशिबान आहोत की आम्हाला राणीसारखी सून म्हणून मिळाली आहे। खरंच त्यांनी त्यांचं वचन पूर्ण केले। इकडे मालती सुद्धा बोलते की खरंच मला वाटलं नव्हतं की राणी इतकी हुशार असू शकेल। मी ती ॲडव्होकेट न व्हावं म्हणून किती काय काय प्रयत्न केले, पण मी मूर्ख आहे। आणि खरंच आज जर राणी आमच्या सोबत नसती तर आम्ही काय केलं असतं? खरंच तुमची राणी खूप हुशार आहे। आणि तिकडे ती खूप भरभरून कौतुक करत असते। आता हे सगळं ऐकल्याबरोबर इकडे बुवा मनातल्या मनात विचार करतात की खरंच हे सगळं मला तर स्वप्नच वाटतंय। असं यांच्या बोलण्यावरून तर असं वाटतं की मालती मॅडमने सून म्हणून माझ्या राणीला स्वीकारलंच असेल, पण खरंच देवा, जर असं काही असेल ना तर खरंच तुझे खूप उपकार आहे। आता इकडे बुवा आणि राणीच्या आईला तर तिकडे समजतच नसतं हे सगळं खरं आहे की स्वप्नच म्हणून, कारण राणीचं मालती चक्क कौतुक करते। आता इकडे तितक्यातच इकडे इंद्रा जो असतो इकडे म्हणजेच माणसांना कामी लावतो, ते म्हणजेच घर सजवण्यासाठी। त्यावर इकडे आबा वगैरे सगळे बोलतात, काय चालू आहे सगळं इंद्रा? आता इकडे त्यावर तो बोलतो, अहो आज आपल्या राणीचा गृहप्रवेश आहे ना, म्हणून थोडं सजवावं म्हटलं। आता इकडे त्यावर ते बोलतात, हो बरोबर आहे तुझं। आता इकडे त्यावर सुरेखी आणि बुवा बोलतात, खरंच आबा, आम्हाला वाटलं नव्हतं आमच्या राणीच्या आयुष्यात इतकं सगळं सुख येईल। खरंच आम्हाला ना आज म्हणजेच असं वाटतं की आम्ही स्वप्नातच आहोत। आता इकडे असं सगळं म्हटलं बरोबर इकडे इंद्रा बोलतो, अहो अजून तर तुम्हाला तिचं खूप सुख बघायचं आहे। आता बघच आम्ही राणीसाठी काय काय करतो आणि काय काय नाही। आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो की अगं चल, बाय द वे आपल्याला ना तयारी करायची आहे, 2च तास आहे ना आपल्याकडे। आता इकडे त्यावर तो तिचा हात धरतो आणि तिला खेचत आतमध्ये नेतो। आता इकडे त्यावर तो बोलतो, काय घालू मी, काय घालू, किती कन्फ्युजन आहे। त्यावर आता इकडे तो बोलतो, एक काम करू का, तू मला सांगते का, मी तुला ना म्हणजे काही ड्रेस दाखवतो। त्यावर आता इकडे ती बोलते, नाही मला हा कलर नाही आवडत। आता इकडे ती नकारच देत असते। आता हे पाहून इकडे ती बोलते, नाहीतर एक काम करू का सर, मीच तुम्हाला सांगते कोणतं घालायचं। आता इकडे ती छानसा असा ब्ल्यू कलरचा कुर्ता काढते आणि बोलते, सर हा घाला, हा तुम्ही छान दिसणार यात। आता इकडे त्यावर तो लगेचच त्याचे कपडे काढतो आणि लगेचच कुर्ता घालून रेडी सुद्धा होतो। इकडे ही विचारच करत असते की खरंच आज सगळं किती छान चाललंय ना, म्हणजेच एकदम सुख, 2 कुटुंब एकत्र होणार अखेर तर, या खुशीला कुणाची नजर नको लागायला। आता अशी सगळं हा विचार करत असते। इकडे इंद्रा बोलतो, अगं काय, कुठे हरवलीस? अगं चल लवकर, आपलं मुहूर्त टळायला नको, चल रेडी हो पटकिन्या। त्यावर तिकडे ती बोलतो, हो सर पण। आता इकडे त्यावर बोलतो, काय अगं पण काय, अगं कर ना लवकर। त्यावर तिकडे ती बोलते, हो सर मी होणार रेडी, पण तुम्ही आधी जा तरी। त्यावर तिकडे ते बोलतो, असं कसं? आता तू माझी बायको आहे ना, तर मी इतर उभं राहिलो तर काय होतो? आता बघ, मी तुझ्या समोर चेंज नाही का केलं? आता तिकडे त्यावरती बोलते, हो सर पण मी केव्हा म्हटलं तुम्ही माझ्यासमोर चेंज करा म्हणून? त्यावर तिकडे ते बोलतो, तेच म्हणतोय मी एक्झॅक्ट, म्हणजे तू नाही म्हटलं तरी मी तुझ्या समोर चेंज केलं। आता तू तर करू शकते ना, नाहीतर एक काम कर, तुम्ही ना असं उलटं उभं राहतो, तू कर चेंज। आता इकडे त्यावर राणी बोलते, सर तुम्ही मुद्दामाची फिरकी घेते ना माझी,
आजी चला लवकर बाहेर व्हा. आता इकडे ती त्याला खेचत खेचत बाहेर ढकलते. इकडे हे सगळे बोलतात अहो पण कुठे गेला आपला मुलगा. तेव्हा आता एकदम तो बाहेर येतो. आता इकडे मालती बोलते वा इंद्रा वा, एकदम तू रुबाबदार दिसतोयस, तुझ्या आबांसारखाच. आता असं म्हटलं बरोबर इकडे आबांना तर म्हणजे वेगळंच वाटतं आणि ते बोलतात बघितलं का इंद्रा, तुझी आई आज माझं कौतुक करतीये. म्हणजेच इनडायरेक्ट. आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो अहो आबा तुम्हाला समजलं का, इनडायरेक्टली तुम्हाला हँडसम म्हणते, रुबाबदार. आता इकडे त्यावर ती बोलते काहीही हा इंद्रा, फटके देईन तुला. आता इकडे यांची हशी मजाक चालू असते. त्यावर तिकडे आबा वगैरे विचारतात की अजून राणी का नाही आली. आता इकडे त्यावर तू बोलतो काय माहिती असंच तिला उशीर लागतो बघा. आता इकडे त्यावर मालती बोलते अरे बायांना ना असा उशीरच लागत असतो, त्यांना छान सजायचं असतं ना. त्यावर इकडे आबा बोलतात त्यांना सजायचं नसतं, मुळात ना त्यांना दुसऱ्या बायांपेक्षा जास्त छान दिसायचं असतं म्हणून. आता असं म्हटलं बरोबर इकडे हे सगळे हसत असतात. आता इकडे राणी म्हणजे एकदम आता बाहेर येते. आता इकडे बाहेर आल्याबरोबर एकदम इंद्राची नजर काही तिच्यावरून हटतच नसते. त्यावर आता इकडे राणी इशाराने विचारण्याचा प्रयत्न करते. त्यावर इकडे मालती बोलते काय रे इंद्रा कुठे हरवलास. आता इकडे त्यावर तो बोलतो काही नाही काही नाही. त्यावर आता इकडे मालती बोलते आता समजलंच बायांना काय इतका वेळ लागतो ते. आता इकडे त्यावर म्हणजे आधीच इंद्राने आता इकडे सगळ्यांची म्हणजे परमिशन घेऊन ठेवलेली असते, बुवांची, आबांची, मालतीची, की म्हणजे आता घर वगैरे रेडी व्हायचं आहे सजवून, तर मी एका ठिकाणी मला राणीला न्यायचं आहे. आता असं म्हटलं बरोबर इकडे आबांनी म्हटलेलं असतं की माझी तर काही हरकत नाही पण तुझ्या आईलाच विचार. त्यावर इकडे मालती बोलते तुला परमिशन वगैरे कशाला हवी, जा घेऊन जा, माझी काहीच हरकत नाही आहे. आता इकडे त्यावर तो राणीला बोलतो अगं चल आपल्याला ना एका ठिकाणी जायचं आहे. त्यावर आता इकडे ती बोलते सर आता कुठे. त्यावर तिकडे ती बोलतो चल चल मी परमिशन वगैरे सगळी काढली असेल. आता इकडे ती तिचा हात धरतो आणि तिला आता इकडे डायरेक्ट गाडीत बसवतो. दुसरीकडे आता इकडे गोट्या वगैरे आता इकडे फॅक्टरीमध्ये जातात आणि बोलतात ए रतन दादा, महादेव काका तुम्ही काय करत बसलाय तिथे. अहो तुम्ही ऐकले का आपली राणी केस जिंकली आहे, तिने करून दाखवले. आता असं म्हटलं बरोबर इकडे सगळे खुश होतात. त्यावर इकडे ते बोलतात अहो आबांनी ना तिकडे बंगल्यावर राणीचा गृहप्रवेश ठेवलाय आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सगळ्यात आधी आमंत्रण दिलंय. आता असं म्हटलं बरोबर इकडे तो बोलतो हो का, अरे वा छान छान, आपल्याला तर जायलाच हवं, त्यांची मदत करायला पाहिजे. त्यावर तिकडे गोट्या बोलतो चला चला आपण ना अर्ध्या दिवसाची सुट्टी काढू आणि जाऊया. त्यावर तिथे विक्रांत येतो आणि बोलतो की काही गरज नाहीये तुम्हाला अर्ध्या दिवसाची सुट्टी काढायची, कारण तुम्हाला तुम्ही परमनंटच सुट्टी देणार आहे. असं म्हटलं बरोबर इकडे यांना समजतच नसतं नेमकं काय म्हणायचं यांना. आता इकडे तो सरळ ब्लॅकबोर्डकडे त्या व्हाईट बोर्डकडे आता हात दाखवतो आणि त्यावर लिलामीचं पूर्ण नोटीस दिलेली असते. आता हे सगळं बघून यांना तर धक्काच बसतो. आता इकडे दुसरीकडे आता इकडे राणीला इंद्राने त्या जागेवर आणलेलं असतं त्या मंदिरात. त्यावर आता इकडे तो म्हणजेच एकदम गाडी समोरून येतो. आता इकडे राणीला वाटतं सर का गेले अशी मला सोडून. त्यावर तिकडे तो पुन्हा गाडीत वापस येतो रिव्हर्स मारून. आता इकडे तो एकदम येतो आणि इकडे गुडघ्यावर बसतो. त्यावर तिकडे ती बोलते सर काय झालंय. त्यावर तिकडे तो एकदम डोळ्यात पाणी आणतो आणि बोलतो की सगळ्यात माझी पहिली चूक, तुला आठवतंय जेव्हा मी तुला पहिल्यांदा इथं आणलं होतं तेव्हा तुझ्या पायाला लागलं होतं, तरी सुद्धा मी तुला इथे सोडून गेलो होतो, तुला पायी यायला लावलं होतं. मला आज कळलं की तुला किती त्रास झाला असेल. हा तिकडे तो असं सगळं बोलत असतो. त्यावर तिकडे राणी बोलते सर आधी तरी तुम्ही उभे व्हा बरं, आणि तुमची जागा माझ्या पायात नाही तर माझ्या मनात आहे. आणि हे बघा मी ज्या आपल्या या अशा आठवणी आहे ना मी आधीच पुसून टाकल्यात. हे बघा सर तुम्ही आता असा विचार करू नका. आणि आता असं म्हटलं बरोबर तिकडे एकदम इंद्राच वस्तू राणीला घट्ट मिठी मारतो. तर तिकडे दुसरीकडे विक्रांत उर्मिलाला बोलतो चला आपण आता छान हॉटेलवर जाऊया, छान असं आपल्या दोघांचंही मन असं छान म्हणजे चांगलं होईल. आणि आधी तर मी तिथे गेल्याबरोबर आधी तर अजित आणि आईच्या नावाची अंघोळ करणार आहे. तर आता प्रेक्षकांनो इकडे हा तर भाग इथे संपतो, पण आता इकडे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की तिकडे राणीचा छानपैकी मस्त गृहप्रवेश असतो. सगळं काही सजवलेलं असतं, पायलीमध्ये तिथे धान्य वगैरे ठेवलेले असतात आणि एकदम ते गृहप्रवेश करणार तितक्यात आता इकडे कामगार येतात आणि बोलतात की आबा तिकडे विक्रांत सरांनी फॅक्टरी लिलाव करायला ठेवलेली आहे. आता असं म्हणलं बरोबर इकडे आबांना तर एकदम धक्काच बसतात आणि आता इकडे यांना सगळ्यांनाच बसतो, पण आता इकडे आबा जे असतात तिथेच कोसळून पडतात एकदम. आता सगळे त्यांना सावरायला निघतात. तर आता प्रेक्षकांनो आता हे जे यांचं आयुष्यात वादळ आलेलं आहे या सगळ्याला आता इकडे राणी आणि इंद्रा काय करेल काय वाटते नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.